खूप दिवसापासून चाललो होतं मुंबईला जायचंय, परंतु योग काही येत नव्हता. फायनली योग आला आणि आम्ही सगळेजण निघालो मुंबईला. सर्वात प्रथम आळेफाट्याला आलो. आळेफाट्यावरून शिरूर कल्याण ही बस पकडली आणि निघालो मुंबईला. सगळ्यांनी तिकीट वगैरे काढले आणि मी मुद्दामूनच खिडकीलगतची सीट पकडली. कारण आपल्याला व्लॉगही रेकॉर्ड करायचा होता आणि सह्याद्रीचा व्ह्यू देखील अनुभवायचा होता. मग गाडी आली मडमध्ये. मडमध्ये काही प्रवासी चढले आणि काही उतरले आणि गाडी निघाली पुन्हा महाराष्ट्र घाटाच्या दिशेने. आम्ही घाटात आलो. बघितलं तर घाटात काम चालू होतं. काम चालू असल्या कारणामुळे नक्की बसमध्ये बसलोय का खटरा गाडीत याचा काय अंदाज लागना. मग आलो मारुतीच्या मंदिराजवळ. मारुतीच्या मंदिराजवळ आलो. मारुतीरायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं चला जय श्रीराम आणि निघालो घाट उतरायच्या दिशेने. घाटात आलो आणि घाटातलं हे निसर्गरम्य वातावरण बघून एका गोष्टीचा अभिमान वाटतो का आपण सह्याद्रीच्या कुशीत राहिला आहोत. आणि ह्याच सह्याद्रीच्या कुशीत लाल्या कावलाची मान पाठीत घेऊन बसलेली घरे पाहत आम्ही येऊन पोचलो मुरबाडमध्ये. मुरबाडमध्ये गाडी आल्यावर आम्ही सर्वांनी शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि मेंदूवड्यासह भजन व ताव मारला आणि पुन्हा जाऊन बसलो गाडीत. गाडीत आल्यावरती हे काका म्हणले चला घ्यायचे कोणाला शेंगदाणे, फुटाणे, चणे. आम्ही शेंगदाणे घेतले आणि गाडी निघाली पुन्हा कल्याणच्या दिशेने. फायनली आम्ही सर्वजण बसमधून खाली उतरत मुंबईची घरमावा खात निघालो कल्याण जंक्शनवर रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी. मग काय मी आणि पप्पा लाईनीला लागलो आणि रेल्वेचं तिकीट काढलं आणि स्टेशनवर येऊन पोहोचलो. स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत होतो तर तेवढ्यात रेल्वे आली आणि आता देखील मी खिडकीलगतचं सीट पकडलं होतं आणि खिडकीतून बाहेर बघतोय तर ह्या दोघांची कोणत्या तरी गहन विषयावर चर्चा चालू होती. मला तरी वाटतंय निवडणुकीवर चालू असावी. तू समझा? हाँ. नाही तू समझा नहीं. ते मात्र काही असो, परंतु ह्या ताईचा आवाज खूपच सुंदर आहे. ढकलगुजाऱ्यासाठी ही ताई रेल्वेत गाणं गात होती. गाण्याचे बोल असे होते की तुमसे मिलना बातें करना बडा अच्छा लगता है. मग आम्ही आलो मुलुंडला. मुलुंडचा हा आहे मुंबई सेल. ह्या बाजारात सगळ्याच गोष्टी स्वस्त भेटतात. चप्पल, बनियल, बूट, घड्याळ सगळ्याच गोष्टी स्वस्त भेटतात. पण स्वस्त गोष्टी आपल्याला काही आवडत नाही, महागड्या आपल्याला कोण घेत नाही. म्हटलं मग काय करायचं, तर म्हटलं चला रिक्षा पकडू. रिक्षा पकडली आणि आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. मग काय रिक्षातून उतरलो आणि निघालो चालत. रिक्षातून उतरलं की थोड्याच अंतरावरती चालत जावं लागतं. आणि आजची मजेशीर बाब अशी आहे की ज्या आमच्या नानांच्या मुली आहेत वेदिका आणि ग्रीषा, त्यांना काय माहीत नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून. त्यांना सरप्राईज देण्यासाठी त्यांना सांगितलंच नव्हतं. बघू आता आपण त्यांच्या रिॲक्शन काय आहेत. कोण येतंय? ही आहे वेदिका. हा हिचं माझं काय फारसं पटत नाही, पण जो आपला BCA स्टुडंट आहे त्याचं हिची चांगली गट्टी जमती. ही आहे आमच्या नानांची लहान मुलगी ग्रीषा. हिने आमच्या स्वागतासाठी कोको कोलाच्या थंडगार पेप्स्या आणल्या होत्या. आम्ही सर्वांनीच त्या पेप्स्या TV बघत खाल्ल्या आणि मी आलो गॅलरीमध्ये. गॅलरीमध्ये आल्यावर खाली बघितलं तर ही सर्व लहान मुलं क्रिकेट खेळत होती आणि यांना क्रिकेट खेळत असताना बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. कारण लहान असताना मी देखील इथेच क्रिकेट खेळायला जात होतो. क्रिकेट बघत असताना मला सापडला हा BCA स्टुडंटचा लहानपणीचा फोटो. मग नानांनी आम्हाला दाखवलं आज वेदिकाने शाळेत सादर केलेलं कथ्थक नृत्य आणि खरंच खूप सुंदर प्रकारे तिने हे कथ्थक नृत्य सादर केलं होतं. मग आम्ही सर्वजण आवरून निघालो फिरायला जाण्यासाठी, कारण आम्हाला पाहायचा होता तलावपालीचा नाईट व्ह्यू. आणि यांची मस्ती काय थांबणार नाही. शेवटी मी आणि ग्रीषा आम्ही आलो खाली उतरण्यासाठी लिफ्टमध्ये. ग्रीषा एक गाणं बोलत होती. ते गाणं आताचं ट्रेंडिंग गाणं आहे. बोल कसे बोलती. तुम्ही ओळखा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मग ते सर्वजण रिक्षाने आले आणि मी आणि ग्रीषा आम्ही निघालो काकीची स्कूटी घेऊन. आणि हो, हा ठाणे एरिया असल्यामुळे इकडे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत. मग म्हटलं आपण पण नको त्या नियमांचं उल्लंघन करायला, म्हणून मी देखील हेल्मेट घातलं आणि निघालो. मग तिथून जवळच आल्यावर इथे चैत्र महिन्याचा नवरात्र उत्सव भरला होता. तिथून आम्ही थेट निघालो तलावपालीच्या मार्गाने. आणि ही बघा, ही आहे तलावपाली. इथला नाईट व्ह्यू खरंच खूप पाहण्यासारखा असतो. रंगीबेरंगी लाईटिंग, त्या तलावातलं शांत असं पाणी आणि त्या तलावाभोवती फिरणाऱ्या घोडागाड्या. इकडे आलं का खूप शांत वाटतं. मग तिथून निघालो आणि म्हटलं थोडी पेटपूजा करूया. मग आलो जवळच्याच हॉटेलमध्ये. तिथे आल्यावर वेदिकाने सगळ्यांची ऑर्डर दिली पेरी पेरी फ्रेंच फ्राइज और एक पनीर चीज गार्लिक। आणि ऑर्डर आली देखील. परंतु माझा मोबाईल ऑफ झाल्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ शूट करता आली नाही. अशा प्रकारे पोटात भर पडल्यावर आम्ही सर्वजण आलो घरी. घरी आल्यावर मी म्हटलं जरा सायकलवर एक राऊंड मारून येऊ. मग आलो सायकलवर राऊंड मारायला. आणि हो, खरंच मुंबईमध्ये दिवसा फिरण्यापेक्षा रात्रीची फिरण्याची मजा ही काहीतरी वेगळीच असते. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करू. कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कळवा आणि कमेंट करा. बाय बाय.